नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 9वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ऍक्टिव्हिटी नंबर 27. ठीक आहे, एकदम सोपी ऍक्टिव्हिटी, कारण की तुम्हाला सगळ्यांना ही ऍक्टिव्हिटी खूप छान करता येते. का तर तुम्हाला मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा कुठल्याही प्रकारचा टॅब हा तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकतात. म्हणून बघा, गेसिंग द मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स युझिंग मोबाईल सोपं आहे आपल्यासाठी. आता लर्निंग आउटकम्स मध्ये काय शिकायचंय बघा आपल्याला. स्टुडंट्स कॅन लर्न हाऊ टू फाइंड द मीनिंग ऑफ डिफिकल्ट अँड अननोन वर्ड्स. डिफिकल्ट वर्ड असतील, अननोन वर्ड्स असतील, हे आपल्याला कळले पाहिजे आणि ते आपण शोधून त्यांचा मीनिंग आपल्याला ऑनलाईन सर्च करायचा आहे. सेकंड, स्टुडंट्स कॅन लर्न हाऊ टू यूज इलेक्ट्रॉनिक टेक्निक इन एज्युकेशन. इलेक्ट्रॉनिक टेक्निकचा एज्युकेशनमध्ये आपण कसा वापर करू शकतो हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे टीचर्स ते बघून घ्या. शो टू स्टुडंट्स हाऊ टू फाइंड डिफिकल्ट अँड अननोन वर्ड्स. स्टुडंट्सला दाखवा की अननोन वर्ड्स आपण कसे शोधायचे, किंवा डिफिकल्ट वर्ड, एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नसेल तो शब्द बाजूला लिहून ठेवायचा आणि ऑनलाईन तो कसा सर्च करायचा आणि त्याचा अर्थ कसा मिळवायचा हे तुम्ही त्यांना सांगू शकता. टेक ॲम्पल प्रॅक्टिस ऑफ वर्ड्स. जे वर्ड्स तुम्ही त्यांना देणार त्याची तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्या, म्हणजे ते त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसशी जरा समरूप होतील, त्यांना फ्रेंडली होतील. त्याला ऑलरेडी ते आहेच पण जास्त फ्रेंडली होतील. हँडल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मात्र काळजीपूर्वक वापरण्याचे त्यांना सल्ले द्या. यूज चिल्ड्रन सेफ गार्ड्स फ्रॉम द साइट्स टू सिक्युअर फ्रॉम कुकीज. शक्यतो कुकीजला तुम्ही प्रोटेक्टिव्ह, म्हणजे बुकमार्कच्या वेळेस तुम्ही तिथं ऑप्शनमध्ये कुकीज तुम्ही पॉपअप साईट तुम्ही ब्लॉक करून ठेवा, म्हणजे बेटर वे ह्या कुकीज येणार नाहीच. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरायचा काळजीपूर्वक. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड फाइंड द मीनिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा अर्थ काय हा तुम्हाला याच्यातनं कळेलच एक्स्ट्रॅक्टवरनं. आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जसं मी सांगितलं की तुम्हाला एक साधारण उपकरण आहे, जसं कॉम्प्युटर, लॅपटॉप हे उपकरणं. टेक युजफुल ॲप फॉर डिजिटल डिक्शनरी. एखादं डिजिटल डिक्शनरी तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. जर अँड्रॉइड फोन असेल तर प्ले स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲपलचा फोन असेल किंवा ॲपल टॅबलेट असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन ॲप स्टोअरवरनं ते डाउनलोड करू शकता. डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप इन देअर डिव्हाइस. गुगल ट्रान्सलेट नावाचं एक ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येतं, आणि जर कॉम्प्युटरवर जर तुम्ही सर्च करणार असाल तर तुम्हाला या प्रकारचं गुगल ट्रान्सलेट नावाचं एक ॲप्लिकेशन येतं. जसं मी इथे एखादा समजा वर्ड टाकला, मी वर्क म्हणतो. ओके, वर्क म्हणजे काय, काम, तर लगेच ट्रान्सलेट होऊन आलं इथे वर्ड तुम्हाला दिसतंय. समजा मी म्हटलं तर की गो, लगेच ट्रान्सलेट होतं जा, हा त्याचा अर्थ होतो. कळतंय? मग हे गुगल ट्रान्सलेटचा वापर करून तुम्ही शब्दांचे अर्थ मिळवू शकता. त्याच्याच खाली त्याचे पुढे अजून अर्थ दिले जातात की जे आपल्याला अजून माहीत असू शकतील किंवा जास्त आपण त्यांचा यूज करू शकेल. कळतंय? नंतर टाईप करेक्ट स्पेलिंग टू गेट करेक्ट मिनिंग. हा, पण तुमचं स्पेलिंग कसं असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. ओके. लर्न व्हॉइस टायपिंग ऑल्सो. आता व्हॉइस टायपिंग सुद्धा आपल्याला शिकता येते. मी तुम्हाला परत दाखवतो व्हॉइस टायपिंग आपण कसं करतो. जसं आता इथे मी म्हटलं व्हॉइस टायपिंग करायचंय मला, मी इथे करतो व्हॉइस टायपिंग. प्लीज टेल मी वेअर यू लिव्ह. व्हॉइस टायपिंग झालं. अजून मी असं म्हणू शकतो, प्लीज हेल्प मी टू फाइंड न्यू वर्ब्स. आपल्याला ते नवीन नवीन साइट्स दाखवतं. म्हणजे व्हॉइस टायपिंगचा सुद्धा आपण या ठिकाणी गुगल सर्चमध्ये वापर करू शकतोय. कळतंय तुम्हाला? आता आपल्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. लर्न गुगल कीबोर्ड टू टाईप फास्ट. तुम्ही एकमेकांशी चॅटिंग करतातच, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा तुमचे वेगवेगळ्या टेलिग्राम साईट्स असतील, तर याच्यावर तुम्ही जेव्हा टायपिंग करता तर यू नो दॅट हाऊ टू टाईप फास्टली. ओके, तर त्या कीबोर्डचा तुम्हाला वापर करायचा आहे. लर्न स्क्रीन टच रायटिंग बाय फिंगर इन गुगल ट्रान्सलेट टू कीप फाइंड वर्ड्स इन लेस टाइम. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ते शब्द सापडवण्यासाठी आपण गुगल ट्रान्सलेटचा आपण वापर करू शकतो. ह्याचा वापर आपल्याला करायचा सुद्धा आहे. आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये बघा काय, देर आर मेनी डिफिकल्ट वर्ड्स फॉर स्टुडंट्स. स्टुडंटसाठी बरेचसे असे डिफिकल्ट वर्ड्स असतात, तर ते आपल्याला शोधता आले पाहिजे. ड्यू टू दिस वर्ड स्टुडंट्स आर अनेबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ एक्स्ट्रॅक्ट ऑर पॅसेज. त्या पॅसेजचा किंवा त्या
छोटासा जो भाग असतो त्याचा टेक्स्टमधला आपल्याला अर्थ कळत नाही एक्झॅक्टली. स्टुडंट कॅन यूज ऑनलाईन डिक्शनरी फॉर दॅट पर्पज. त्यावेळेस काय करायचं, तर ऑनलाईन डिक्शनरीमध्ये तुम्ही पटकन ते सर्च कराय किंवा व्हॉइस टायपिंग करून पटकन सर्च करायचं आणि त्याचा अर्थ मिळवायचा, म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी अभ्यासातली कंटिन्यू राहते. स्टुडंट्स कॅन डाउनलोड ऑक्सफर्ड डिक्शनरी ॲप. ऑक्सफर्ड डिक्शनरी हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, ऑर एनी डिक्शनरी ॲप इन देअर मोबाईल, किंवा त्यांच्या मोबाईलमधनं दुसरं डिक्शनरी ॲप सुद्धा ते वेगळं डाउनलोड करू शकता. स्टुडंट ऑल्सो डाउनलोड गुगल ट्रान्सलेट. तुम्ही गुगल ट्रान्सलेट ॲप ऑन देअर मोबाईल, त्यांच्या मोबाईलवर तुम्ही ते यूज करा, तुमच्या मोबाईलवर यूज करा. युझिंग ॲप स्टुडंट्स कॅन फाइंड करेक्ट मिनिंग ऑफ वर्ड. त्या ॲपचा वापर करून काय होतं, तर तुम्हाला करेक्ट मिनिंग कळतो, त्या शब्दाचा एक्झॅक्ट मिनिंग काय हे तिथे तुम्हाला कळू शकतं. ओके, आता सॉल्ड ॲक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे. टीचर गिव्स अ डेमो टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ वर्ड. डेमो मी तुम्हाला देणारच आहे त्याचा, की मिनिंग कसा सापडवायचा. टीचर रीड एक्स्ट्रॅक्ट अँड अंडरलाईन द न्यू अननोन वर्ड्स. एक्स्ट्रॅक्ट मी तुमच्यासाठी वाचणार किंवा एखादा पॅसेज मी तुमच्यासाठी वाचणार आणि त्याच्यातल्या कठीण शब्द जे काय ते तुम्हाला कसे शोधायचे हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली शोधू शकाल. अंडरस्टूड. सपोज वी आर ट्राईंग टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ वर्क. वर्क या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, आपण आता परत एकदा आपल्या डिक्शनरीकडे जाऊया. जसं वर्क म्हटलं मी इथं म्हणतो वर्क, WORK, वर्क. वर्क म्हणजे काय रे, तर इथे त्यांनी लगेच आपल्याला सर्च करून दिलं. इथे इंग्लिश सिलेक्ट करायची लँग्वेज आणि इथे मराठी. वर्क म्हणजे काय, काम. मग त्याचे सगळे अर्थ आले इथे खाली, कळतंय. आता हाच इथे पण मी शोधलेला आहे, वर्क. इंग्लिश टू इंग्लिश इथे आलेला आहे. मग वर्क ह्या शब्दासाठी किती ऍक्टिव्हिटी झाली. नाऊन म्हणून काय, तर ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग मेंटल और फिजिकल एफर्ट डन इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज और रिझल्ट. इंग्लिश टू इंग्लिश आपण सर्च केलं तर ह्याच्यात हे आलं. सिनोनिम्स, समानार्थी शब्द आपण शोधला. वर्क म्हणजे काय, तर एफर्ट, ट्रायल, एन्वेडर्स, इंडस्ट्री यासारखे आपल्याला इथे ऍक्टिव्हिटीज आपल्याला कळत आहे. ओके, आता आपण आपल्या परत ऍक्टिव्हिटीकडे वळूया. मग वर्क म्हणजे काय, तर नाऊन असेल तर काय, मिनिंग, ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड इन मेंटल, जसं मी तुम्हाला दाखवलं, और फिजिकल एफर्ट डन इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज और रिझल्ट. हे आपल्याला गुगलवरनं सर्च केलं आणि त्याच्यातनं आपल्याला हा अर्थ कळला. सिनॉनिम्स काय वर्कचं, तर लायजियर, टॉईल, स्लॉग, ड्रगरी, एक्सर्शन एटसेट्रा. अँटोनिम्स काय, लेजियर, नंतर रेस्ट. ओके, वर्ब ॲज अ वर्ब, वर्क हे वर्ब म्हणून जर वापरलं तर काय होऊ शकतो त्याचा अर्थ, टू बी एंगेज्ड इन फिजिकल और मेंटल ऍक्टिव्हिटी इन ऑर्डर अ पर्पज और अ रिझल्ट. इन दिस वे वी गेट सच टाइप ऑफ मीनिंग इन ऑनलाईन डिक्शनरी ॲप और स्मार्टफोन. ह्या पद्धतीने आपल्याला ऑनलाईन सर्च केल्यामुळे याचे जास्तीत जास्त अर्थ कळू शकता. आता प्रॅक्टिसमध्ये त्यांनी काही वर्ड्स तुम्हाला दिलेले, ते वर्ड्स तुम्ही शोधू शकता. जसं स्विम. स्विम या शब्दाचा काय अर्थ होऊ शकतो, तर चला आपण एकदा बघू. हा वर्ड मी कॉपी करून घेतो आणि इथे सर्च करतो. स्विम हा वर्ड. स्विम म्हणजे काय, पोहणे. अरे वा, छान, लगेच अर्थ कळाला मला. मग हा अर्थ तुम्ही लगेच लिहून घ्या. तोच स्विम शब्द आपण इथे टाकूया आणि तो सर्च करूया. चला, स्विम या शब्दाचे बघा किती अर्थ निघाले इथून, कळते. सिनॉनिम्स मध्ये सुद्धा आपण जर टाकला तर आपल्याला अजून त्याचे वेगवेगळे अर्थ इथे समजू शकता. ओके, या पद्धतीने. आता सेकंड वर्ड काय आपण तो बघूया. स्विम नंतर दुसरा वर्ड काय होता, फ्रेंड. फ्रेंड या शब्दाचा अर्थ काय, परत मी हा कॉपी करतो वर्ड आणि हा सर्च करतो इथे. फ्रेंड म्हणजे काय रे, तर मग लगेच त्याचा अर्थ आला, मित्र. आता ह्याचा एकच अर्थ इथे असेल त्याच्यामुळे एकच त्यांनी दाखवला. इथे मी त्याला सर्च करून बघतो, फ्रेंड या शब्दाचा अर्थ काय होतो. मग हा इथे आपण बघू, बघा लगेच त्याचे एवढे अर्थ आले. हे अर्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. इन दॅट सेन्स आपण पुढचा वर्ड काय बघा, कूल. कूल या शब्दाचा अर्थ काय होतो बघूया. आता मी फक्त रेग्युलर ट्रान्सलेटमध्ये टाकतो फक्त कूल. कूल म्हणजे काय, मस्त. कूलचा दुसराही अर्थ होतो, शांत वगैरे, पण या पद्धतीने आपण सर्च करू शकतो. नंतरचा शब्द काय, डेंटिस्ट. डेंटिस्टचा अर्थ शोधूया आपण. आता काय होतो डेंटिस्टचा अर्थ, डेंटिस्ट म्हणजे काय, दंत चिकित्सक. वा, मराठी शब्द आपल्याला माहित पण नव्हता, दंत चिकित्सक त्यांना म्हणता. ओके, किंवा दंत वैद्य, अजून एक अर्थ त्यांनी दिलेला आहे. पुढचा शब्द काय आहे आपण बघूया, आहे का शब्द. ओके, वेट. वेटचा अर्थ आपल्याला माहिती, वेटरनियन डॉक्टर. आयकन याचा पण अर्थ आपल्याला माहिती. मग या पद्धतीने
तुम्ही हे शब्द शोधू शकता. आता हे जेवढे शब्द प्रॅक्टिसमध्ये त्यांनी आपल्याला दिलेले, हाच आपला होमवर्क आहे. हाच तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमधनं ऑनलाईन सर्च करून फक्त लिहायचा आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काहीच दिलेलं नाही. इव्हॅल्युएशनमध्ये वी हॅव टू चेक हाऊ टू हँडल स्मार्टफोन. ठीक आहे, तुम्ही तर आमच्यापेक्षा खूप चांगले स्मार्टफोन हँडल करता. इंडिव्हिज्युअल मॉनिटरिंग ऑर सुपरविजन बाय द टीचर. ठीक आहे, टीचर तुमच्यावर सुपरवाइज तर करणारच आहे, पण तुम्ही स्मार्टफोन एकदम काळजीपूर्वक हँडल करायचं हे लक्षात घ्या. दीक्षा ॲपचा QR कोड नाही, फक्त पेज नंबर 75 फ्रॉम इंग्लिश टेक्स्टबुक 8th क्लास हे आपल्याला रीड करायचं आहे तिथे. माय टेक अवे. मग आपण काय शिकलो स्टुडंट्स आज? स्टुडंट्स लर्न टू हँडल स्मार्टफोन. तुम्ही हँडल कसे करायचं स्मार्टफोन हे तुम्हाला आज कळलं. स्टुडंट्स लर्न टू डाउनलोड ऑनलाईन डिक्शनरी ॲप. ऑनलाईन डिक्शनरी ॲप कसं शोधायचं हे तुम्हाला इथं कळलं. स्टुडंट्स लर्न टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ वर्ड फ्रॉम ऑनलाईन डिक्शनरी. ऑनलाईन डिक्शनरीवरनं मिनिंगफुल वर्ड्स कसे शोधायचे हे तुम्हाला कळतंय. आणि लास्ट आहे स्टुडंट लर्न व्हॉइस टायपिंग अँड स्क्रीन टच टायपिंग. हे तर तुम्हाला येतच. व्हॉइस टायपिंग तुम्हाला करता येतं, स्क्रीन टच टायपिंग सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर करतातच. म्हणजे ह्या गोष्टी आज आपण शिकलो नाही, तर आज आपण फक्त काय केलं, डिस्कस केलं. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.